मग त्या लोकशाहीला काय किंमत राहणार नाही. इलेक्शन कशाला आणि काय कशाला. मला सांगा की मग डायरेक्ट तुम्ही असा कायदा करा की आम्ही म्हणन त्यालाच म्हणजे असं तुम्ही कुठली ह्या ना वेगळी लोकशाही सोडून की बाबा विकासासाठी सगळ्यांनी भाजपकडे या. कशाला इलेक्शन आणि कशाला काय. विरोधी पक्ष नाही कोण नाही. तर काय काय वाटतं की तुम्हाला काय बारामती मतदारसंघातली काय हवं आहे? काय वाटतंय कुठले दादा येतील निवडून? काय कसं सांगायचं काय आता लोक तर तिथं तरीच करतात. पण असं कोण तुम्हाला काय वाटतंय? काय शक्यता तीच वाटते हो बरेच लोकांचं असं म्हणणं. तुमच्या मनानुसार काय वाटतंय की तुम्हाला काय? काय वाटन बघ तू तरीच लागन एखादं मागच्या वेळेस सारखं असं वाटतंय. हम्म. मग काय दादांनी काय कामं केलेली आहेत वगैरे त्या ह्याच्यावर काय वाटत नाही? की लोक म्हणतात काम केलेत की पण आता कसं आहे तिथं शरद पवार साहेबांना सोडल्यामुळे बऱ्याच लोकांना बरोबर वाटत नाही ते ह्या हम्म. वयामध्ये त्यांना हम्म. त्या लोकांना ती म्हणजे ती बरीच नाराजी आहे हा ती लोकांमध्ये. म्हणजे भरपूर नाराजी लोकांना ते पटत नाहीये की बाबा हम्म. ह्या वयामध्ये त्यांना असं नव्हतं करायला पाहिजे. बरोबर. थोडस म्हणजे मेन हे हम्म. आहे. तसं दादाबद्दल विरोध नाहीये हम्म. सांगण्यासाठी. दादा काही मुलाखतीमध्ये हे म्हणतायत की तुम्ही लोकसभेला ताईंना निवडून दिला आता माझ्यासोबत राहा. मग त्याबाबत काय म्हणायचंय तुम्हाला? काय काय त्यातनं त्यांचं म्हणणं आहे पण आता त्यात जनतेला काय प्रत्येकाला वाटत तसं आहे ना. अजितदादा म्हणतायत की ते विकासासाठी भाजप सोबत गेले तर त्याबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला? नाही विकासासाठी गेले तरी कसं आहे सगळ्यांना जर विकासाने म्हणले तर मी तर म्हणतो मग 288 म्हणते विकासासाठी गेलो. मग त्या लोकशाहीला काय किंमत राहणार नाही. इलेक्शन कशाला आणि काय कशाला. मला सांगा की मग डायरेक्ट तुम्ही असा कायदा करा की आम्ही म्हणन त्यालाच म्हणजे असं तुम्ही कुठली ह्या ना वेगळी लोकशाही सोडून की बाबा विकासासाठी सगळ्यांनी भाजपकडे या. कशाला इलेक्शन आणि कशाला काय. विरोधी पक्ष नाही कोण नाही तर मग काय त्याला ते अर्थच राहणार नाही ना. लोकशाही जी आपली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जी ठरवून दिलेली किंवा काही केलेलं आहे त्या पद्धतीनं जर नाही चाललं तर मग ह्याला किंमतच काय राहणार नाही भविष्यात असं. आणि ह्याला सगळ्याला भाजप हा पक्ष जबाबदार आहे. त्यांनी सगळे बाकी पक्षांचे आमदार खासदार त्यांच्या साईडला कोणाच्या भाजपनी. हा मग तीच की म्हणजे अजून बी ती काय करू शकतील हम्म. तर एकदम चुकीचं आहे आणि ही लोकशाहीला एकदम घातक आहे. याचा सर्व जनतेने विचार केला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.